नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणाऱ्या 2025-26च्या तलाठी भरती सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामध्ये जे काही एकूण 57 पेपर झालेले आहेत, त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण 6/9/2023 मध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये जो झालेला पेपर होता, त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 25 प्रश्न आहेत, ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे आणि एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. तर बघा, याच्यामध्ये एमपीएससीची फी आपली 999 रुपये आहे, कंबाईनची पण फी आपली 999 रुपये आहे आणि तलाठी भरतीची फी आपली फक्त 499 रुपये आहे. ठीक आहे बघा. तर आता पहिला क्वेश्चन बघू आपण. तर बघा, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. बघा, अशी किती चिन्हे आहेत अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर देखील एक अक्षर आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचंय बघा, अक्षर चिन्ह अक्षर असं कुठं कुठं दिसतंय बघा. बघा, अक्षर चिन्ह अक्षर इथं आहे बघा. परत अक्षर चिन्ह अक्षर इथं पण आहे. ठीक आहे, चला परत अक्षर चिन्ह अक्षर इथं पण आहे. ठीक आहे, चला परत बघा, इथं अक्षर चिन्ह नाही, इथं नाही बघा. अक्षर चिन्ह अक्षर इथं पण आहे. ठीक आहे बघा, किती आलं बघा, अक्षर चिन्ह अक्षर अक्षर नाही, इथं नंबर आहे. ठीक आहे, हा ये नाही येणार. अक्षर चिन्ह अक्षर इथे एक आहे आणि अक्षर चिन्ह अक्षर इथे एक आहे. ठीक आहे बघा, मग एकूण किती निघतात, 3 निघतात. इथं अक्षर संख्या अक्षर आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 4 पुरुष 5 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात, तर 4 दिवसात किती पुरुष ते काम पूर्ण करतील? तर बघा, ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, फॉर्म्युला कुठला असतो बघा, काम गुणिले बघा सॉरी माणसे गुणिले दिवस गुणिले तास बरोबर माणसे गुणिले दिवस गुणिले तास. म्हणजे एकच काम असेल आणि तेच काम करण्यासाठी वेगळे पुरुष आणि जास्त जर दिवस किंवा तास लागत असला तर त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. काय दिले बघा, 4 पुरुष 5 दिवसात. बघा, 4 पुरुषांना 5 दिवस लागत असतील बघा, इथे तासाचा उल्लेख नाही ना, तर काही नाही घेतलं तरी चालतं. इज इक्वल टू काय, तर परत काय दिले, 4 दिवसात किती पुरुष लागतील, तर x पुरुष लागतील. ठीक आहे, चला मग आता x जागेला ठेवा आणि 4 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. म्हणजे काय होईल, 4 गुणिले 5/4. बघा, 4 ला 4 कॅन्सल, खाली किती येते बघा, 5. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बोट आणि प्रवाह चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक माणूस स्थिर पाण्यात 8 किलोमीटर पर आवर वेगाने पोहू शकतो आणि नदी 2 किलोमीटर पर आवर वेगाने वाहत आहे. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागला तर ते ठिकाण किती अंतरावर आहे? तर बघा, आता कसं असतं, बोट नदीच्या बघा, नदीमध्ये जाताना एक तर तुम्ही प्रवाहाच्या दिशेने जाचाल किंवा येताना तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने याचाल. म्हणजेच काय असतं बघा, लक्षात घ्या. आता 2 ठिकाण आहेत, ए आणि बी आहेत असं समजू आपण. ठीक आहे बघा, नदी पण काय करते बघा, या दिशेनेच वाहते. कुठल्या, या दिशेने. आणि बोट आता जाताना चालली कुठे बघा, तर या दिशेने चाललेली. ठीक आहे बघा, मग कसं असतं बघा, प्रवाहाच्या दिशेने जाताना बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग हा दोघांमध्ये ऍडिशन होत असते. म्हणजे बोट समजा आता आपली जाते 8 किलोमीटर आणि नदीचा प्रवाह 2 किलोमीटर आहे, तर आपण एका तासामध्ये 10 किलोमीटर अंतर पूर्ण करत असतो. आणि सेम त्याचप्रमाणे जर प्रवाहाच्या विरुद्ध जर तुम्ही येत असाल तर, कारण नदीचं पाणी तुम्हाला अपोज करणार आहे. नदीचा वेग किती आहे, 2 किलोमीटर आहे, बोटीचा वेग 8 किलोमीटर आहे, तर याचा अर्थ नदीचा वेग तुम्हाला तिथे काय करावं लागतो, वजा करावा लागतो. म्हणजे 8 वजा 2 होतं. ठीक आहे बघा, आता मला सांगा, जाताना आपला वेग किती आहे बघा, 8 अधिक 2 बरोबर झाला 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर. आणि येताना वेग किती आहे बघा, 8 वजा 2 बरोबर किती झाले, 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा, आता हा झाला तुमचा वेग. ठीक आहे बघा, वेगावरून आपण काय करू शकतो बघा, वेळेचं गुणोत्तर काढू शकतो. म्हणजे बघा, इथे काय निघेल बघा, हे डायरेक्ट उलट करून मांडायचं. म्हणजे हे 6 नाही तर 6 करा आणि 10 नाही तर 10 करा. म्हणजेच काय बघा, समजा आता बघा 60 किलोमीटर अंतर आहे असं समजा आपण. बघा, 10च्या स्पीडने गेला तर 6 तास वेळ लागेल आणि 6च्या स्पीडने गेला तर 10 तास वेळ लागेल. पण हे काय बघा, हे वेळेचं गुणोत्तर आहे, कारण आपल्याला अंतर माहित नाही. ठीक आहे बघा, मग आपण इथे काय केलं, हे वेळ जे आहे ना, तो काय केला आपण 6x आणि 10x पकडला. किंवा आता बघा, ह्याचं गुणोत्तर काढा बघा, 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 म्हणजे 3x आणि 5x पकडा. ठीक आहे बघा, आता हा बघा, जाऊन रिटर्न आलोय आपण. जाताना आपल्याला 3x वेळ लागला, येताना आपल्याला 5x वेळ लागला. हा पूर्ण वेळ किती आहे बघा, तर 1 तास वेळ.
1 तास वेळ याचा अर्थ काय बघा, तर हे 5 आणि 3 झाले किती 8x. 8x म्हणजे किती झाले तर 60 मिनिटं. 8x म्हणजे 60 मिनिटं. तात्पुरतं कुठला तरी एक वेळ काढून घ्या. हे 3x म्हणजे किती झाले बघा. 3x म्हणजे किती तर x. सॉरी 3x म्हणजे इथे किती केला क्वेश्चन मार्क करा. चला सॉल्व्ह करून घ्या. काय निघेल बघा तिरकस गुणाकार करा. क्वेश्चन मार्क गुणिले 8x बघा. क्वेश्चन मार्क गुणिले 8x इज इक्वल टू ती बघा 3x गुणिले 60. 3x गुणिले 60. आता इथं क्वेश्चन मार्क जागायला ठेवा आणि 8x जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल 3x गुणिले 60 छेद किती आले 8x. ठीक आहे बघा. चला आता x ला x कॅन्सल होऊन जाईल. बघा किती येते इकडं 4 2 8. इथं निघाला 4 1 4 आणि 4 5 20. परत काय निघते बघा इकडं. चला हा 15 त्रिक 45. 45 छेद 2 करा. म्हणजे किती निघते बघा बे 1 बे बे दुनी 4 बे दुनी 4 आणि 1 5 आणि बे 5 10 म्हणजेच 22.5 मिनिटे येते बघा. ठीक आहे बघा. म्हणजे बघा आता इथं 3x म्हणजे किती झाले बघा तर 22.5 मिनिट. म्हणजे 22.5 मिनिटं. आपल्याला विचारले काय तर ते ठिकाण किती अंतरावर आहे बघा. आता मला सांगा 10च्या स्पीडने आपण प्रवास करतोय आणि आपण 22 मिनिटं 22.5 मिनिटांमध्ये पोहोचतोय. तिथं आपलं बरोबर अंतर निघून जाते. म्हणजेच काय बघा हा 10 किलोमीटर काय पर आवर आहे. म्हणजे एका तासामध्ये आपला वेग आहे. जर मला सांगा मला इकडे 10 किलोमीटर पूर्ण करायला जर 60 मिनिटं वेळ लागत असेल 60 मिनिटं वेळ लागत असेल तर मी 22.5 मिनिटांमध्ये किती अंतर पूर्ण करेल 22.5 मिनिटांमध्ये मी किती अंतर पूर्ण करेल तर 1 किलोमीटर अंतर पूर्ण करेल. इथं तिरकस गुणाकार करून घ्या आपलं उत्तर निघून जाईल. काय निघेल बघा इथं बघा x गुणिले 60 x गुणिले 60 बरोबर 22.5 22.5 गुणिले किती आले 10 आले. ठीक आहे बघा. चला आता x जागेला ठेवा. चला इथे किती काय करा आता x जागेला ठेवा. x जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल 22.5 गुणिले 10 छेद किती आला इकडे 60 आला. चला आता काय निघेल बघा हा शून्य इकडे टाकला तर काय पूर्णांकात होईल. म्हणजेच काय 225 छेद किती होईल 60 होईल. ठीक आहे. काय निघेल बघा आता चला 5 आणि 2 हा इकडे काय निघेल बघा 5 1 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 12 पंचे 60. परत 5 चोक 20 परत इकडे आले 5 5 25. परत काय निघेल बघा 3 चोक 12 आणि इकडे किती आले बघा 3 1 3 3 5 15. 15 भागिले 4 करा किती निघते 4 1 4 4 त्रिक 12 12 आणि 3 15. परत 4 7 28 आणि 2 30 4 5 20 म्हणजे 3.75 किलोमीटर अंतर निघेल. म्हणजेच ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. यात अशी किती चिन्हे आहेत बघा यात अशी किती चिन्हे आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक संख्या आणि ताबडतोब नंतर एक चिन्ह देखील आहे आणि नंतर एक चिन्ह देखील आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचंय बघा तर संख्या चिन्ह चिन्ह असं आलं पाहिजे बघा. संख्या चिन्ह चिन्ह कुठं दिसतंय बघा. बघा संख्या चिन्ह संख्या चिन्ह चिन्ह. ठीक आहे बघा. चला परत संख्या संख्या चिन्ह बघा एकाच ठिकाणी आले बघा. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे का. बघा संख्या चिन्ह चिन्ह संख्या चिन्ह संख्या चिन्ह एक आलं. परत संख्या चिन्ह संख्या चिन्ह संख्या संख्या चिन्ह नाही ठीक आहे एकच ठिकाणी येते म्हणजे ऑप्शन नंबर काय आपलं 4 उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये एक्स आणि वाय या दोन तोट्या अनुक्रमे 21 तासात आणि 24 तासात एका टाकीला भरू शकतात. एकाच वेळी तोट्या उघडण्यात आल्या आणि तळापाशी गळती झाल्याने टाकी भरण्यासाठी 48 मिनिटं जास्त वेळ लागल्याचे आढळून आले. टाकी भरलेली असताना त्यावेळे दरम्यान कोणतीही तोटी न उघडल्यास टाकी किती वेळात त्या गळतीमुळे रिकामी होईल. तर ठीक आहे बघा आता इथे काय दिले बघा ती बघा आता एक टाकी त्याच्यामध्ये 2 नळ टाकी भरतात. ठीक आहे बघा. याला आपण एका नावाला ए पकडू एका नावाला बी पकडू आणि नंतर काय बघा टाकीमध्ये गळती सुरू झाली. गळतीला आपण एक तिसरा नळ पकडू त्याला आपण सी पकडू. ठीक आहे बघा. आता हा गळती सुरू झाल्यामुळे बघा हे दोन्ही नळ चालू केले आपण आणि त्याच्यामध्ये त्यावेळी जर गळती सुरू झाली तर त्यामुळे आपल्याला किती वेळ लागला तर 48 मिनिटं वेळ जास्त वेळ लागलाय. बरं बघा आता लक्षात घ्या इथं ए जी टाकी आहे तिने एकटीने जर टाकी भरायला सुरुवात केली तर तिला 21 तास वेळ लागतोय आणि टाकी बी ला किती वेळ लागतोय तर 24 तास वेळ लागतोय. ठीक आहे बघा. सुरुवातीला बघा आता ह्या दोन टाक्यांना मिळून किती वेळ लागेल ते आधी काढून घ्या. आता मला सांगायचं 21 आणि 24 चा नसावे किती असतो बघा
समजा आपण आता इथे 21 आणि 24 जर लसावी काढला तर काय निघेल बघा. 3 7 21 आणि 3 8 24 म्हणजेच काय 8 7 56, 56 गुणिले 3, 56 गुणिले 3 केलं तर काय निघेल माझ्याकडे 3 सक 18, 3 5 15 आणि 1 16 म्हणजे 168 लिटर. आता मला सांगा इथं आपण काय केलं 168 लिटर जे आहे ना त्याला काय पकडलं आपण एकूण टाकी पकडली. म्हणजे बघा आता इथे एकूण टाकी पकडली. आता 168 लिटर टाकी जर एला 21 तास लागत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी भरणार आहे बघा. एका तासामध्ये काय बघा इथं कसं असतं 7 त्रिक 21 आहे आणि हे काय 7 चोक 28 आहे. सॉरी 3 7 21 आणि 3 8 24 आहे. बरोबर आहे का? म्हणजे बघा इथं कसं असतं कॉमन 3 3 जर बाजूला काढला तर हे 8 वर टाका म्हणजे 21 8 168 असते आणि 21 24 7 168 असते. 24 7 फक्त उलट करायचं. ठीक आहे बघा. आता मला सांगा मग हे 8 आणि 7 म्हणजे काय पकडलं आपण तर एका तासामध्ये टाकी किती पाणी भरते. समजा एला 168 लिटर भरायला 21 तास लागत असतील तर तो एका तासामध्ये 8 लिटर पाणी टाकेल आणि बीला 168 लिटर भरायला 24 तास लागत असेल तर तो एका तासामध्ये 7 लिटर पाणी टाकेल. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये काय कळलं बघा आपल्याला ज्यावेळेस आपण तिसरा नळ चालू केला त्यावेळेस किती वेळ लागला तर 48 मिनिटं वेळ जास्त लागला. बरं आता या दोन नळांना मिळून ही टाकी भरायला किती वेळ लागेल आपल्याला ती काढावं लागेल. बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या एक बघा इथं किती झाले हे 168 हे 168 लिटर टाकी आणि हे दोन नळ किती मिनिटात भरतात बघा. तर ह्या दोन नळ मिळून किती बघा 8 आणि 7 15 लिटर पाणी टाकतात त्या टाकीमध्ये. 15 लिटरने आपल्याला 168 लिटर भरायला किती वेळ लागेल तर बघा डिवाइड बाय 15 करा किती निघेल बघा इथं बघा 15 1 15 इथं किती निघाले 15 1 15 एक राहिला परत 15 1 15 3 राहिले 15 2 30 म्हणजे 11.2 लिटर 11.2 तास किती वेळ लागेल 11.2 तास वेळ लागेल. पण आता बघा हे 0.2 म्हणजे किती असतं 0.2 म्हणजे 20 मिनिटं नसतं. या 50 अपूर्णांकामध्ये काढले ह्या 2.2 चा आपल्याला काय करावं लागतंय मिनिटामध्ये करायचे म्हणजे काय बघा हे 0.2 म्हणजे काय 2/10 आहे. बरोबर आहे का? आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणून ह्याला काय करायचं गुणिले 60 करायचं. म्हणजे बरोबर मिनिटं आपल्याला कळून जातात बघा. किती निघते इकडे शून्याला शून्य गेले 6 2 12 मिनिटं 6 2 12 मिनिट म्हणजेच काय बघा 11.2 तास म्हणजेच काय 11 तास आणि परत काय असते बघा पुढे 12 मिनिट 12 मिनिट. आता मला सांगा हे लिकेज सुरू झाल्यामुळे काय झालं आपल्याला 48 मिनिटं वेळ जास्त लागलाय म्हणजेच काय तर 11 तास आणि 12 मिनिटं ऐवजी आपल्याला किती वेळ लागला ह्याच्यामध्ये जर आपण 48 मिनिटं वेळ एक्स्ट्रा ऍड केला 48 मिनिट जर ह्याच्यामध्ये मोडले तर बरोबर काय ते बघा तर इथं बरोबर 12 तास येते म्हणजे आपल्याला 12 तास वेळ लागला. हा आता मला सांगा हा आता इथं काय निघते बघा ह्याच्यामध्ये तर काय दिले बघा तर टाकी भरलेली असताना त्या वेळेदरम्यान कोणतीही तोटी न उघडल्यास टाकी किती वेळात त्या गळतीमुळे रिकामी होईल. आता मला सांगा इथं जे आपण जे बघितले बघा ह्याला 21 तास लागला ह्याला 24 तास लागला आणि बघा आता इथं ए बी आणि इथं काय करा ए बी सी बघा आता मला सांगा सांगा 168 लिटर भरायला आपल्याला किती वेळ 12 तासामध्ये जर आपण भरत असेल तर एका तासामध्ये किती पाणी पडेल बघा तर बघा इथं काय निघेल 12 1 12 इथं झालं 12 1 12 परत 12 चोक 48 म्हणजे 14 लिटर पाणी पडेल. लक्षात येते बघा लक्षात घ्या इथं ए किती पाणी टाकतोय 8 लिटर बी टाकतोय 7 लिटर बरोबर आहे का आणि तिन्ही नळ जर चालू केले आपण तर टाकीत पाणी पडतंय किती 14 लिटर कारण की तिन्ही नळांनी मिळून आपण 12 तासामध्ये टाकी भरलेली आहे. पण बघा जर हे दोन नळ मिळून जर 8 आणि 7 15 लिटर पाणी टाकत असतील आणि हे तिन्ही नळ चालू केले तर 14 लिटर पाणी टाकीमध्ये पडत असेल याचा अर्थ 1 लिटर कुठं जातोय आपला तर 1 लिटर हा गळतीमधून निघून जातोय. ठीक आहे बघा म्हणजे जो नळ आहे जो आपली गळती जी आहे त्या नळात एका तासामध्ये 1 लिटर पाणी वाया जातं म्हणजे थोडक्यात काय बघा हा 8 लिटर पाणी टाकतोय हा 7 लिटर पाणी टाकतोय आणि या नळात नक्की जाते बघा तर 1 लिटर पाणी वाया जाते एका तासाला. मग आता मला सांगा टाकी क्षमता किती आपली 168 लिटरचे आणि भरलेली टाकी आणि भरलेली टाकी रिकामी करायला त्या नळाला किती वेळ लागेल कुठल्या गळतीच्या नळाला मग तो एका तासामध्ये 1 लिटर पाणी टाकतोय बाहेर तर 168 लिटर त्याला रिकामा करायला किती वेळ लागेल 168 तास लागतील म्हणजे आपलं उत्तर किती असेल तर ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा मिक्सचर चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा काय दिले याच्यामध्ये एक भांडे द्रवाने भरलेले आहे ज्यापैकी 3 भाग पाणी आणि 3 भाग पाणी आणि 5 भाग शाई आहे. त्या मिश्रणात अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी मिश्रणाचा किती भाग काढून त्याच्या जागी पाणी घातले पाहिजे. बघा आता काय दिले 3 भाग पाणी 3 भाग पाणी 3 भाग पाणी आणि 4 किती 5 भाग शाई दिली 5 भाग शाई आहे. ठीक आहे बघा इथं वर पाणी लिहा आणि इकडं
शाई करा. आता काय दिलंय बघा आपल्याला, त्या मिश्रणातला किती भाग बाहेर काढायचा जेणेकरून, आणि बघा काय दिले इथं, अर्धा, हा त्या मिश्रणात अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी मिश्रणाचा किती भाग काढून त्याच्या जागी पाणी घातले पाहिजे. आता याचं कन्सेप्ट काय असते लक्षात घ्या. ज्या वेळेस बघा आता समजा हे 3 भाग आणि 5 भाग, बघा 3 भाग पाणी आणि 5 भाग शाई आहे, बरोबर आहे का. जर समजा आता एकूण 8 लिटरचं मिश्रण आहे समजू आपण, त्यातलं निम्म मिश्रण जर आपण बाहेर काढलं, किती निम्म मिश्रण, तर त्यावेळेस कसं असतं बघा, ह्याच्यातलं पण बघा, पाण्याचा जो 3 भाग आहे ना त्यातला निम्मा भाग पाणी बाहेर निघतं, आणि शाई जे आहे ना त्यातलं पण निम्म भाग काय असते, शाई निघत असते त्याच प्रमाणामध्ये. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय करायचं बघा आपल्याला, जर दोन्ही भाग जर निम्मे निम्मे करायचे असतील, म्हणजे थोडक्यात काय, 4 भाग आपल्याला पाणी करायचे आणि 4 भाग आपल्याला शाई करायची. ठीक आहे बघा. आता पाण्याचा तर विषय नाही, आपल्याला काय करायचंय, शाई त्या मिश्रणातनं बाहेर निघाली पाहिजे, आणि कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहे, पाण्यामध्ये. येते लक्षामध्ये. म्हणजे बघा, आता ह्यातला एक भाग आपल्याला बदलायचा आहे, ह्यातला एक भाग बाहेर निघाला पाहिजे आणि तो आपल्याला पाण्याने बदलायचा आहे. मग लक्षात घ्या, बघा, शाई जे आपले 5 भाग आहे त्यातला एक भाग बाहेर निघण्यासाठी पूर्ण मिश्रणाचा किती भाग बाहेर निघाला पाहिजे. तर बघा आता मला सांगा, 5 भाग शाई आहे तर त्याच्यामधला आपल्याला एक भाग बाहेर काढायचा आहे. तर पूर्ण मिश्रण जर आपण पकडलं 5 भागामध्ये, तर त्याचा पण एक भाग आपल्याला बाहेर निघावा लागतो. मग फक्त फोकस कशाला करायचा, शाईला फोकस करायचं. शाई 5 भाग आहे त्यातला एक भाग बाहेर काढायचा, म्हणजे थोडक्यात काय, 1/5 भाग आपल्याला मिश्रणाचा पूर्ण बाहेर काढावा लागेल. तेच कन्सेप्ट असते. ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्याच्यातला एक भाग बाहेर काढायचा आणि तो पाण्याने बदलायचा. म्हणजे 5चा 4 होईल आणि 3चा पण इकडे 4 होईल. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे इथे काय निघेल बघा, उत्तर आपलं 1/5 असतं उत्तर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 असतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सर्ट्स अँड इंडस्ट्री चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 4 अधिक 4 ची पॉवर किती आहे बघा, n+5 बरोबर 260 आहे. ठीक आहे बघा. चला आता इथे लक्षात घ्या, हे 4 ची पॉवर किती आहे बघा, n+5 आहे, इज इक्वल टू हे 4 बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा, 260 वजा 4 म्हणजेच किती येते बघा, 256. बरोबर आहे का, 256. बरं आता मला सांगा, इथं 4 ची पॉवर किती आहे, n+5 आहे, इज इक्वल टू, आता 256 म्हणजेच काय बघा, 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 64 गुणिले जर 4 केलं तर काय ते 256 येते. येते लक्षामध्ये. बघा थोडक्यात काय आहे, 256 आपल्याला एवढं माहिती आहे कन्फर्म की 16चा वर्ग आहे. 16चा वर्ग किती आहे बघा आपला, 256. 16 म्हणजेच काय बघा, तर 4 गुणिले 4चा वर्ग किती झाला, 256. म्हणजेच काय, 4चा वर्ग गुणिले 4चा वर्ग बरोबर 256. याचाच अर्थ काय, तर 4चा चौथा घात हा 256 आहे. म्हणजेच काय, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर किती झाले, 256. येते लक्षामध्ये बघा, 4चा चौथा घात केला 256 येते. इकडे काही काय निघेल बघा, 4चा चौथा घात इज इक्वल टू, बघा आता मला सांगा, बेस तर सेम झाला आपला, बेस सेम झाला, बेसचा विषय संपला. आता फक्त पॉवरला लक्ष द्यायचं. बघा काय ते, n+5 बरोबर किती आले बघा, तर 4 आले. n+5 बरोबर 4. मग इथे n ची व्हॅल्यू काय निघेल बघा, n इज इक्वल टू, बघा हे 4, बघा हे 5 जे आहे ते बरोबरच्या पुढे गेले की मायनस होऊन जाईल. 4 वजा 5 बरोबर काय निघते बघा, n ची व्हॅल्यू झाली इकडे -1. 4 मधनं 5 गेलं तर -1 राहते. आता मला सांगा, आपल्याला विचारले काय, तर ह्याची व्हॅल्यू विचारली, 5 ची पॉवर n+3 चे मूल्य शोधा. आता मला सांगा, इथं काय दिले बघा त्यांनी आपल्याला, बघा 5 ची पॉवर n ची व्हॅल्यू कळली आपल्याला किती, -1 आहे. म्हणजे इथं काय निघेल बघा, -1 अधिक 3. मला सांगा आता, जर 5 मधून बघा 3 मधनं जर 1 वजा झालं तर 2 राहते. म्हणजे 5 ची पॉवर किती आली, 2 आली. म्हणजे थोडक्यात काय, 5चा वर्ग, 5चा वर्ग किती असेल बघा, मग 25 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, खालील 4 पैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय शोधा. बघा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, OPQR. बघा, O नंतर R कधी आहे बघा, O. PQR 3 घरं पुढे गेल्यावर OPQR, आणि R नंतर T किती आहे बघा, ST. R नंतर T किती आहे बघा, तर 2 घरं पुढे गेल्यावर. ठीक आहे बघा. चला आता EFG. E आणि G मध्ये बघा, F आणि G 2 घरं पुढे गेले की G निघते, आणि G नंतर I बघा, G HI परत 2 घरं गेले की I निघते. चला परत इथं G पासून J बघा, G HIJ 3 घरं पुढे गेले की J निघतोय, आणि J पासून L बघा, J KL बरोबर 2 घरं पुढे गेले की L निघतोय. चला J पासून G हा, G पासून J हा 3 घरं गेल्यावर हा. चला L पासून O बघा, L MNO 3 घरं पुढे गेले की O निघतोय, आणि O पासून Q बघा, O P आणि Q बरोबर 2 घरं पुढे गेले की Q निघते. याचा अर्थ काय बघा, 2 3 2 2 आहे इथं, म्हणजे ऑप्शन नंबर किती आला बघा, 2. कारण सगळीकडे वरती 2 आहे, खाली 3 दिसते. 2 3 2 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा, नफा तोटा चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? हरीने 4 प्रति किलो दराने एका प्रकारचा 25 किलो गहू खरेदी केला. बघा, म्हणजे 4 किलो गहू गेला कितीने? तर 25 रुपयाने. तर याचा अर्थ काय? 100 रुपयाचा गहू खरेदी केला. चला परत काय दिले बघा? आणि 4.5 प्रति किलो दराने दुसऱ्या प्रकारचा 35 किलो गहू खरेदी केला. म्हणजेच बघा 4.5 प्रति किलो दराने किती? 35 किलो गहू खरेदी केला. ठीक आहे बघा. किती निघते बघा याच्यामध्ये मग? 4.5 गुणिले 35 करा. 5 5 25, 5 चोक 20 आणि 2 22. खालीले शून्य बघा. परत 3 5 15, परत 3 चोक 12 आणि 1 13. किती निघते बघा? 5 5 आणि 2 7, 3 आणि 2 5 आणि 1. दशांश अपूर्णांक 1 असल्यामुळे ते 1 देऊन टाका. म्हणजे 157.5 आले इकडे. किती? 157.5. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिले बघा? त्याने हे मिश्रण 4.25 प्रति किलो या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा शोधा. आणि तो पण कशामध्ये विचारला? रुपयामध्ये विचारलाय. मग आता मला सांगा, पहिल्यांदा त्याने 25 किलो घेतला, परत 35 किलो घेतला. ठीक आहे बघा. एकूण बघा, एकूण किती झालं बघा? 35 आणि 25 किती झाले? 60 किलो गहू झाला. 60 किलो. आणि विकला कितीला? खरेदी किती केला? 100 आणि 157.5 म्हणजे किती झाले? 257.5. म्हणजे त्यांनी 60 किलोग्रॅम जो गहू आहे तो 257.5 रुपयाला खरेदी केला. ठीक आहे बघा. आता विकला किती? 4.25 प्रति किलो या दराने. आता मला सांगा, आता पूर्ण 60 किलो गहू बघा, कणिक विकला कितीला बघा? 4.25 गुणिले 60 करा. म्हणजे इथं 6 करा तात्पुरतं. ठीक आहे बघा. काय निघेल बघा इकडं? हे शून्य 60 आहे. ह्याचा बघा. आता 6 पंचे 30 आले. परत एक लक्षात घ्या, इथं 4.25 गुणिले 60 आहे. बरोबर आहे का? 60चा हा शून्य जर इकडे टाकला आपण तर काय निघते? 42.5 निघते आणि गुणिले 6 निघते. बरोबर आहे का? 42.5 गुणिले 6 करा. किती निघते इकडं? 6 पंचे 30 आले इकडं. परत 6 दोन्ही 12, 12 आणि 3 15 झाले. परत 6 चोक 24 आणि 1 25. आणि दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे 1 जर असल्यामुळे 1 शून्य देऊन टाकायकडे. म्हणजे 255 रुपयाला आपण विकला. खरेदी केला 257.5 ला, विकला 255 रुपयाला. मग याचा अर्थ काय? तुम्हाला तोटा झालाय किती? तर 2.5 रुपयाचा. बघा, 257.5, 257.5 मधून तुम्ही 255 वजा करा. 255 वजा केलं तर काय निघते बघा? 2.5 रुपयाचा आपल्याला तोटा होतोय. बरोबर आहे का? म्हणजे 2.50 रुपयाचा तोटा झाला. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? 4 शब्द जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्द जोडी निवडा. बघा, मेंढी बे बे करणे, घुबड गुदकारणे, उंट गरगर करणे आणि गाढव किंकाळणे. तर बघा इथे शब्द जोडी कुठली चुकते बघा? तर ऑप्शन नंबर 4 येते. कारण किंकाळतो कोण? तर घोडा किंकाळतो. ठीक आहे बघा. गाढव गाढव किंकाळत नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानातील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा विधाने काय म्हटलेत? सर्व शर्ट हे टाय आहेत. बघा, सर्व शर्ट हे टाय आहेत. सर्व शर्ट टाय आहेत. परत काही शर्ट हे परफ्युम्स आहेत. बघा, काही शर्ट हे परफ्यूम आहेत. ठीक आहे. चला परत आता निष्कर्ष काय दिलेत बघा. बघा आता सुरुवातीला काय करायचं? होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. ठीक आहे. होकारार्थी निष्कर्षासाठी एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा पहिला निष्कर्ष होकारार्थ काय दिलाय बघा? काही टाय हे परफ्यूम आहेत. बघा, काही टाय हे परफ्यूम आहेत का? बघा, टायचा हा भाग जो आहे तो परफ्यूम आहे. त्यामुळे पहिले काय ते बरोबर येते. आणि दुसरं काय दिले बघा याच्यामध्ये? काही शर्ट हे परफ्यूम नाहीत. बघा, काही शर्ट हे परफ्यूम नाही. तुम्हाला काय दिसतंय? शर्टचा हा भाग परफ्यूम नाही. पण काय बघा, नकारार्थी वाक्य, नकारार्थी निष्कर्ष विचारलाय आणि तो ह्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. आणि तो स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर दिसतोय. मग तुम्हाला काय करावं लागेल? इथं शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागेल. कसं लक्षात घ्या? बघा आता इथं आपण शक्यता म्हणजे इथं शक्यता डायग्राम काढू आपण. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये? बघा, सर्व शर्ट हे टाय आहेत. बघा, सर्व शर्ट हे टाय आहेत. बरं आता काय दिले बघा इथं? काही शर्ट हे परफ्यूम आहेत. बघा, काही शर्ट हे परफ्यूम आहेत. मला सांगा, मी काही शर्ट जे परफ्यूम आहेत ते असं पण दाखवू शकतो. काही शर्ट हे परफ्यूम आहेत. ठीक आहे बघा. तुम्ही काय म्हणसाल? आपल्याला काय सर इथं काही शर्ट परफ्यूम दाखवण्यात त्यांनी सांगितलेले, तुम्ही तर सर्व शर्ट परफ्यूम दाखवताय. मला सांगा,
या शर्ट मधला मी काही भाग हा दाखवला आणि काही शर्ट परफ्यूम आहेत का दाखवलेत का तर दाखवलेत. मला बाकीच्या शर्टच्या भागचा काय घेणं देणं नाही. विधानात जे दिले त्याची मी पूर्तता केलेली आहे का तर केली बघा. सर्व शर्ट टाय आहेत का तर आहेत. काही शर्ट परफ्यूम आहेत का बघा. हे काय शर्टचा काही भाग दाखवला मी आणि तो परफ्यूम आहे का तर आहे. मला हा बाकीचा जो भाग काय आहे मी काय दाखवला त्याची मला घेणं देणं नाही. शर्टचा काही भाग मी परफ्यूम दाखवलाय का तर दाखवलाय. ठीक आहे. आणि कसं असतं लक्षात घ्या. सर्व शर्ट जर परफ्यूम असतील तर काही शर्ट परफ्यूम असतात हे बरोबर असतं. म्हणजे बघा एखाद्या वर्गातले जर 100 विद्यार्थी आहेत आणि सगळे विद्यार्थी जर पास असतील त्यातले जर रँडमली 2 विद्यार्थी निवडले तर ते पास असणारच असतील. त्याच्यामुळे काय असतं बघा सर्व विद्यार्थी जर पास असतील तर काही विद्यार्थी पास आहेत हा निष्कर्ष बरोबर असतो. त्याच्यामुळे बघा इथं विधानात जेवढं दिलंय ते मी डायग्राम मध्ये दाखवले. आता 2 नंबरचा निष्कर्ष वाचा. काय दिले बघा. काही शर्ट हे परफ्युम्स नाहीत बघा. काही शर्ट हे परफ्यूम नाहीत इथं बरोबर येते. आणि बघा इथं काही शर्ट हे परफ्यूम नाहीत हे चुकतंय का कारण की इथं सर्व शर्ट हे परफ्यूम आहेत. याचा अर्थ काय बघा जर निष्कर्ष जो तुम्हाला निष्कर्ष दिलेला आहे ना तर तो एका जरी डायग्राम मध्ये चुकला तर तो निष्कर्ष नसून ते काय असते शक्यता असते. ठीक आहे. मग हे 2 नंबरचं वाक्य काय तर शक्यता आहे त्यामुळे हे काय तर चुकते आणि तुम्हाला विचारलं काय निष्कर्ष. इथं काय नाही केलं बघा. केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. एक टाकी 300 लिटर पाण्याने भरलेली होती. दिवसभरात 87 लिटर 225 ml पाणी वापरण्यात आले. दिवसा अखेर टाकीत किती पाणी शिल्लक होते. म्हणजे थोडक्यात काय वजाबाकी करायची आपल्याला. 300 लिटर पाणी त्यातलं यूज किती केले आपण 87 लिटर आणि परत पुढे किती 225 ml. मग इथं काय डॉट देऊन इथं 0 0 0 करा आणि वजाबाकी करा. काय निघेल बघा इथं 10तनं 5 गेले 5 राहिले. 9तनं 2 गेले 7 राहिले. 9तनं 2 गेले 7 राहिले. परत 9तनं 7 गेले 2 राहिले. 9तनं 8 गेला 1 राहिला आणि इकडे 2 असेल. म्हणजे 212.775 मग 212 लिटर 775 ml. 212 लिटर 775 ml म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक बस 40 किलोमीटर पर आवर या वेगाने 80 किलोमीटर अंतराचा प्रवास करते आणि पुढील 30 किलोमीटर अंतराचा प्रवास 10 किलोमीटर पर आवर या वेगाने करते. तिचा सरासरी वेग किती आहे. आता मला सांगा पहिला बघा इथं अंतर भागिले काय असतं तुमचं अंतर भागिले वेग असतो बरोबर आहे का. पहिलं 80 किलोमीटर अंतर आहे आणि तिने किती स्पीडने कव्हर केलंय बघा आता 40 किलोमीटरच्या स्पीडने कव्हर केलेले 40 किलोमीटर पर आवरच्या. मग तिला किती वेळ लागेल बघा इथं तर 2 तास वेळ लागेल. 40 दुनी 80 बरोबर आहे 2 तास वेळ लागला. नंतरचा 30 किलोमीटर जे अंतर आहे त्यांनी 10च्या स्पीडने काय केलेले कव्हर केलेले. म्हणजे इथं काय नाही केलं बघा किती किलोमीटर अंतर आहे 30 किलोमीटर अंतर आहे आणि ते तिचा वेग किती आहे बघा तर 10 किलोमीटर पर आवर आहे. मग इथे त्याला किती वेळ लागेल बघा तर 3 तास वेळ लागेल. 3 तास वेळ लागेल. ठीक आहे बघा. आता सरासरी वेग काढायचा मला सांगा. एकूण अंतर किती झालं आपलं 80 किलोमीटर आणि 30 किलोमीटर बरोबर आहे का. एकूण अंतर झालं आपलं 80 अधिक 30 बरोबर 110 किलोमीटर. ठीक आहे बघा 110 किलोमीटर आणि आपल्याला एकूण लागायला वेळ किती आहे बघा एकूण वेग कसं असतं बघा अंतर भागिले वेग केला की वेळ निघतो. अंतर भागिले वेग केला की वेळ निघतो बरोबर आहे का. बघा इथं अंतर आहे हा इकडे काय निघाला हा वेळ निघाला. ठीक आहे बघा इथं अंतर भागिले एकूण वेळ करा एकूण वेळ सॉरी बघा अंतर भागिले वेळ केला की वेग निघून जाईल. मग आता मला सांगा एकूण वेळ किती लागला आपल्याला 2 तास आणि 3 तास म्हणजे 110 किलोमीटर अंतर पूर्ण करायला आपल्याला किती वेळ लागला तर 5 तास वेळ लागला. मग सरासरी वेग किती असेल बघा 5 ने भाग घालवा काय निघेल इकडे 5 1 5 5 दुने 10 आणि 1 11 परत 5 दुने 10 म्हणजेच काय 22 किलोमीटर पर आवर काय असेल आपला सरासरी वेग असेल. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल इकडे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा शब्द जोडीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा 4 शब्द जोड्या दिल्या आहेत त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्द जोडी निवडा. बघा प्लॅटिनम सोने पितळ तांबे पोलाद लोह ल्युमिन आणि अल्युमिनियम. बघा तर सायन्सचा प्रश्न आहे बघा तर याचं आपलं उत्तर सांगून देतो. ऑप्शन नंबर पहिलं उत्तर दिलं याच्यामध्ये प्लॅटिनम आणि सोने याचे काय गुणधर्म आहेत एवढं आपल्याला काय सांगता येणार नाही. हा विज्ञानाचा प्रश्न आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये जर P म्हणजे अधिक Q म्हणजे वजा R म्हणजे गुणिले आणि S म्हणजे भागिले असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा आधी ते नंबर लिहून घ्या बघा 25 6 3 परत 12 आणि 2. बघा आता Q म्हणजे काय दिले बघा Q म्हणजे वजा लिहा इकडं. परत R म्हणजेच काय दिले R म्हणजे गुणिले इथं गुणिले लिहा.
परत काय दिले पी, पी म्हणजे अधिक, इथं अधिक लिहा. आणि इकडे दिले यस, यस म्हणजे भागिले, इथं भागिले लिहा. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करायचं, ब्रॅकेट टाकून घ्या. बघा इथे एक ब्रॅकेट बसेल आणि दुसरं ब्रॅकेट इथे एक बसेल. ठीक आहे बघा. काय निघेल इकडं 25, 25 वाजा बघा 6 त्रिक 18, परत अधिक लिहा. आणि इकडे 12 भागिले 2 बेसक्क 12 6 येते. ठीक आहे बघा. 25 आणि 6 किती झाले बघा, 25 आणि 6 झाले 31. 31 वजा किती येते बघा 18. ठीक आहे बघा. उत्तर काय निघेल बघा, 18 आणि 10 28, 29 30, 31 म्हणजेच किती उत्तर येते बघा 13 उत्तर येते. 13 म्हणजेच उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, वार्षिक 12% दराने 6 एका वर्षांसाठी 5,000 रुपये रकमेवरील अर्धवार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा. आता बघा वर्षाचा आपला वार्षिक दर आहे 12%, पण व्याज आपण किती दिवसाला गोळा करतोय, 6 महिन्याला. बरोबर आहे का नाही. वर्षाला 12% तर 6 महिन्याला 6% व्याज गोळा केले जातं. बरोबर आहे का. ठीक आहे बघा. आता इथे बघा चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा, इकडं बघा इथे जर आपण पकडली मुद्दल, बघा मुद्दल गुणिले काय असते बघा 1 प्लस बघा इथं इथं काय असतं दर, दर छेद 100, इथं ब्रॅकेटची पॉवर काय असते बघा तर मुदत. ठीक आहे बघा. आता बघा हे काय असतं गणित बसायचं नाही. आपण काय करतो बघा, मुद्दल किती आपली इकडं, मुद्दल झाली आपली इकडं किती 5,000 रुपये, 5,000 रुपये. बघा 1 प्लस दर किती दिलाय बघा त्यांनी आपल्याला 12%, पण वार्षिक आहे. आपण 6 महिन्याला गोळा करतो. बरोबर आहे का. 12% जर दर असेल तर इकडे काय होईल बघा 6-6% दर निघेल. बरोबर आहे का. हा बघा 12 महिने जर असतील तर 12 महिन्यामध्ये 6 महिन्याचे किती होतात बघा, तर 2 कप्पे होतात. हा 6 महिने आणि दुसरा 6 महिने. दर 6 महिन्याला 6%चा व्याज दर लागेल. मग इथे काय निघेल बघा, दर झाला तुमचा 6% छेद 100 आणि मुदत किती असेल बघा, मग 6 महिन्याचे 2 कप्पे होतात, त्यामुळे काय करायचं 2 करायचे. ठीक आहे बघा, 2दा आपण व्याज गोळा करणार आहे दर 6 महिन्याला. आता काय निघेल बघा इकडं 5,000 गुणिले 100 गुणिले 100 अधिक 6 म्हणजे 106. 106 छेद 100 हे 2दा करायचं असं 106 छेद 100. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा. बरं आता हा जो फॉर्म्युला असतो तो कशाचा असतो बघा, तर चक्रवाढ व्याजाची रास. एवढा फॉर्म्युला जर पकडला आपण तो चक्रवाढ व्याजाची रास असते. रास म्हणजेच काय, मुद्दल प्लस व्याज. आता बघा बघा मुद्दल प्लस व्याज म्हणणं फक्त मुद्दल वजा करा. मुद्दल वजा केली की बरोबर काय निघते बघा, आपल्याला व्याज मिळून जाते. म्हणजे इथं काय करायचं बघा, वजा 5,000 करायचं. आता फक्त एवढं सॉल्व्ह करा आणि नंतर न वजा 5,000 करा, बरोबर उत्तर निघून जाते आपलं. ठीक आहे बघा. चला आता इथे काय निघेल बघा, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या शून्याला हा शून्य गेला, परत 5 एके 5, 5 दुने 10, परत बे एके बे, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6 म्हणजे 106 गुणिले 53 येते. ठीक आहे बघा. 106 गुणिले 53 इथे आलं बघा इकडे 3 सख्ख 18. चला 3 शून्य शून्य 81 आणि परत 3 एके 3, इथं शून्य आलं बघा 5 सख्ख 30, इथं शून्य आला, परत 5 शून्य शून्य 3 अशी 3 आणि परत 5 एके 5 किती निघते बघा, इथं आले 8, इथं आला 1, इथं 3 आणि 3 6 आणि इथं 5 म्हणजे 5,618. ही काय झाली आपली रास झाली 5,618 वजा मुद्दल किती आपली 5,000, म्हणजे याचा अर्थ रास किती व्याज किती असेल बघा तर 618 रुपये. इथं उत्तर काय निघालं आपलं 618 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा शब्द जोडीवरती प्रश्न आला. काय दिले बघा, खालील 4 पैकी 3 शब्द जोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे. या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे व्यंजन स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. बघा आता काय दिले, भाऊ बहीण, पती पत्नी, कुत्रा सिंह आणि वडील आई. बघा आता इथे भाऊ बहिणी काय आहेत बघा, मेल फिमेल आहेत. बरोबर आहे का. इथं पण बघा पती पत्नी मेल आणि फिमेल आहेत. इथं बघा वडील आई मेल फिमेल आहेत. इथं फक्त काय बघा कुत्रा आणि सिंह, त्यांचं जेंडर माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे तो उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 3. आणि तसं बघायला तर तिन्ही काय आहेत बघा ह्युमन आहेत म्हणजे माणसे आहेत आणि हे काय बघा प्राणी दिलेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, शब्द जोडीवरचा प्रश्न आहे परत एकदा. 4 शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्द जोडी निवडा. बघा ड जीवनसत्व बालशोष, आयोडीन गलगंड, सोडियम मुडदूस आणि लोह रक्तशे. बघा ह्याच्यामध्ये उत्तर काय निघते आपलं ऑप्शन नंबर 3 मुडदू. बघा मुडदू जो असतो ना तर तो ड जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे होतो, सोडियममुळे नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर काय येते बघा 3 येते. बाकीचं बरोबर आहे, ड जीवनसत्व बालशोष, आयोडीन गलगंड, लोह रक्तशे,
सोडियम मूळदूर जे आहे ना तो ऑप्शन नंबर 3 चुकीचा येतो. ठीक आहे. आणि तसंही बघायला हा प्रश्न बघा तसं बघायला तर सायन्सचा प्रश्न विज्ञानाचा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सुरू एकदम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांची विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे किंवा आहेत ते ठरवायचे आहे. बघा विधाने काय दिलेत सर्व बूट विजारी आहेत. बघा सर्व बूट विजारी आहेत. परत काय दिले सर्व विजारी टाय आहेत. सर्व विजारी टाय आहेत. आणि परत काय दिले बघा काही विजारी पट्टे आहेत. बघा सर्व बूट विजारी आहेत. सर्व विजारी टाय आहेत. काही विजारी पट्टे आहेत. बघा काही विजारी पट्टे आहेत. त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आणि बघा स्टँडर्ड डायग्राम वरून बघा होकारार्थी निष्कर्ष जेवढे असतात ना तेवढे आपल्याला फक्त एवढ्या एका डायग्रामवरून आपण उत्तर सांगू शकतो. बघा दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष काय आपले आहेत म्हणजे होकारार्थी. ठीक आहे. बघा मग काय दिले बघा निष्कर्ष पहिला काही पट्टे टाय आहेत. बघा काही पट्टे टाय आहेत का बघा पट्ट्याचा हा भाग जो आहे तो टाय आहे. तर पहिला निष्कर्ष बरोबर आहे. 2 नंबर बघा काही टाय विजारी आहेत. बघा काही टाय या विजारी आहेत का आहेत. बघा टायच्या आतमध्ये विजारी दिसतात. बरोबर आहे का. बघा टायचा हा जो भाग आहे मधला तो सगळा विजारी आहे. त्यामुळे काही टाय विजारी आहेत बरोबर येते. हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय बघा निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही सत्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा आता इथे काय दिसतंय बघा एम एन जे के के नंतर एम बघा कधी के नंतर बघा जे के एल एम 2 घर पुढे गेले की एम निघतोय. आणि एम पासून परत 1 घर पुढे गेले की एन निघतोय. एम एन बरोबर आहे का. चला परत बघा एन ओ पी बघा एनच्या पुढे 2 घर गेले की पी निघतोय. बरोबर आहे का. आणि बघा पीच्या पुढे 1 घर गेले की क्यू निघतंय. ओ पी क्यू. बघा चला परत क्यू पासून बघा इथं जर आपण बघितला एस बघा क्यू पासून एस जर बघितला ओ पी क्यू आर एस क्यूच्या पुढे आर आणि एस 2 घर गेले की एस निघतंय. आणि बरोबर बघा इथं एसच्या पुढे 1 घर गेले की टी निघतंय. बरोबर आहे का. बरं आता हे झालं सगळे लिंक बरोबर आहे. बघा 2-1 दिसते आपल्याला. याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला बघा इथं पहिलं जे अल्फाबेट आहे ते मध्ये आले. पहा परत पहिलं जे अल्फाबेट आहे ते मध्ये आलेले. पहिलं जे अल्फाबेट आहे ते मध्ये आले. पहिलं जे अल्फाबेट आहे ते मध्ये असेल डब्ल्यू फक्त इथंच आहे बघा. बरोबर आहे का. आणि जर चेक केला आपण बघा डब्ल्यूच्या पुढे वाय बघा कधी निघते युव्ही डब्ल्यूच्या पुढे एक्स आणि वाय 2 घर पुढे गेले की वाय निघते. आणि वायच्या पुढे लगेच 1 घर गेले की झेड निघते. म्हणजे उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे नंबर सिरीजचा. काय दिले बघा दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे. बघा 36 वजा 2 24 24 वजा 4 30 30 वजा 2 28 28 वजा 4 24 मग 24 वजा 2 किती निघेल बघा तर 22 निघेल. 22 म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल बघा 4 असेल. बरोबर आहे का. वजा 2 वजा 4 वजा 2 वजा 4 वजा 2 बरोबर किती आलं 22 आलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा बॉडमा चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये चला इथे एक ब्रॅकेट टाकून द्या. काय निघेल बघा वजा 18 परत अधिक 6 भागिले 3 केले तर 3 2 6 येते 2 येते. आणि इकडे अधिक 5 करा काय निघेल बघा वजा 18 आणि 5 आणि 2 किती झाले 7 म्हणजे अधिक 7. मग 18तनं 7 गेले खाली किती झाले बघा 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 11. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 4 वजा 11. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा 7 आणि 6 13 येते बघा 7 अधिक 6 13 परत 13 अधिक 12 25 बघा चला 25 आणि 10 35 35 आणि 8 किती येते 43 म्हणजे अधिक 18 येते. आणि 43 आणि 67 बघा 43 आणि 10 53 53 आणि 10 63 63 आणि 4 67 म्हणजे किती येते बघा 24 येते. म्हणजे काय बघा 6 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 म्हणजे इकडे अधिक 30 करावं लागेल. म्हणजे बघा आता 67 अधिक 30 किती निघते बघा 6 आणि 3 9 आणि वरती हे 7 म्हणजे 97 उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते बघा. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका विक्रेत्याने एका रुपयात 6 लिंबू खरेदी केले. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने एका रुपयात किती लिंबू विकले पाहिजेत. बघा आता लक्षात घ्या, इथं असं आपण समजू 6 लिंबू जर आपण बघा खरेदी केलेत, बरोबर आहे का? 6 लिंबू खरेदी केले आणि ते 20% नफा मिळवण्यासाठी आणि ते नंतर विकून टाकले आपण, ज्याच्यामध्ये आपल्याला 20% नफा झाला. पण विचारले काय, तर आपण 1 रुपयामध्ये किती लिंबू विकले पाहिजे. बघा आता लक्षात घ्या, असं आपण समजू की 6 लिंबू जे आहेत ना, ते 120% रक्कम आहे. इथे 120%. 6 लिंबू, कारण की 20% नफा झाला ना आपल्याला 6 लिंबू विकल्यानंतर. मला सांगा आता इथं 6% म्हणजे 120% असेल कोणाच्या खरेदी किमतीच्या, तर मग 100% म्हणजे किती? तर 100% म्हणजे किती असेल बघा, 6 ची दुप्पट 12 आणि इथे किती आलं बघा, 5 ची बघा 6 ची दुप्पट 12 वर एक 0, 5 ची दुप्पट 10 आणि त्याच्यावर एक 0. येते लक्षामध्ये बघा. 6 म्हणजे 120 असेल तर इथं परत तिरकस गुणाकार करत बसू नका. किती उत्तर 5 येणार आहे, बरोबर आहे का? 6 ची दुप्पट 12, 5 ची दुप्पट 10. येते लक्षामध्ये. मग इथं काय केलं बघा, आपण 5 लिंबू विकले 1 रुपयाला, की बरोबर काय बघा, 1 रुपयाला 6 लिंबू खरेदी केले आणि 1 रुपयाला 5 लिंबू विकले. याचा अर्थ 1 लिंबू शिल्लक राहिला आपल्याला, बरोबर आहे की नाही? आणि तो 1 लिंबू म्हणजे काय असतं बघा, 5 लिंबू विकल्यामध्ये आपली रक्कम मिळाली आपल्याला बाजूला, बरोबर आहे का? 1 लिंबू शिल्लक राहिला म्हणजे तो जर टक्केवारीमध्ये बघितला आपण, तर तो किती निघतो बघा, तर 20% असतो. बरोबर आहे का? म्हणजे इथं काय निघेल बघा, उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3. 1 रुपयामध्ये आपल्याला 5 लिंबू विकावे लागतील. येते लक्षामध्ये बघा, सरळ घ्या. 6 लिंबू बघा, 6 लिंबू बघा आपण किती रुपयाला खरेदी केले? एका विक्रेत्याने 1 रुपया 6 1 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे बघा. आणि तेच 1 रुपयाला जर आपण 5 लिंबू विकली, हे झाली खरेदी आणि झाली विक्री. 1 रुपयाला 5 लिंबू विकले, तर 1 लिंबू शिल्लक राहतोय. मग आपण कधी पण काय असतो बघा, मग तो 1 लिंबू विकले की आपल्याला बरोबर काय ते 20% नफा होऊन जातो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिले बघा, BO17 हा ZM24 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे TD24 हा RB31 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते VZ36 शी संबंधित आहे? बघा BO काय दिले बघा, इकडे 17 आणि इकडे दिले बघा ZM24. ठीक आहे बघा. आणि परत काय दिले TD24 इथे काय दिले बघा RB आणि 31. ठीक आहे बघा. चला आता मला सांगा, झेडच्या पुढे जर बी बघितलं आपण, तर 2 घरे गेल्यावर बघा, ए आणि बी. ठीक आहे बघा. एमच्या पुढे जर ओ बघितलं आपण, एमच्या पुढे एन आणि ओ 2 घरं पुढे गेले की, आर पासून जर टी बघितला, OPQR एस टी 2 घरं पुढे गेले की टी निघते. बी पासून डी बघितला तर बघा सी आणि डी येते. मग आता ठीक आहे बघा, इथे 2 घरांनी बघा कुठलं निघतं याच्यामध्ये बघा. आता आपल्याला काय विचारलंय, व्ही झेड आणि किती दिले 36. आता व्हीच्या पाठीमागे 2 काय असले बघा, UV ST बघा इथे काय निघेल, टी निघेल. टीच्या पुढे जर आपण बघा 2 घरं पुढे गेलो, ST यू आणि व्ही बरोबर 2 घरं पुढे गेले व्ही निघते. टीच्या पुढे त्यांनी एक्स दिलाय, एक्सच्या पुढे 2 घरं जावा, एक्सच्या पुढे वाय आणि झेड असतो, बरोबर आहे का? बरोबर 2 घरं पुढे गेले की, आणि मग आपलं उत्तर काय निघेल TX आणि बाकीचं काय परत 43. बाकीचं काय चेक करत बसायची गरज नाही. थोडक्यात काय 17 आणि 7 24, 24 आणि 7 31, 36 आणि 7 43. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. झाले इथं. तर बघा आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. परत एकदा शेवटी बघा, आपल्या ऍप्लिकेशनवर तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, कंबाईन साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे आणि त्यांचे फीस बघा. ठीक आहे. तर एमपीएससी फी आपली 999 रुपये आहे, कंबाईनची फी 999 रुपये आहे आणि तलाठी भरती आपली फी 499 रुपये आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.